नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, रामायणात आपण पाहिले, रावणाने भरपूर भक्ती केली होती आणि त्याला देवाने वरदान दिले होते मरणार नाही म्हणून. आणि श्रीमंत पण होता आणि हुशार पण होता आणि भरपूर भक्ती करायचा. जसं त्यांनी भरपूर काही मिळवलं होतं, परंतु काय केलं, कर्मानं बर्बाद झाला. तो चुकीचं कर्म करायचं चालू केलं. तसंच आहे मित्रांनो, आजकाल भरपूर मेहनत करून पैसे कमवले जातात, कष्ट करून डिग्र्या घेतल्या जातात, बरेच मार्गाने व्यवसाय अहोरात्र मेहनत करून पैसे कमवले जातात, परंतु खर्च केले जातात किंवा चुकीचा खर्च किंवा चुकीची गुंतवणूक. त्याच्यामुळे काय होतं, पैसे राहत नाहीत आणि पैसे कमवायचे वय पण संपतं. म्हणजे कर्म, थोडक्यात मला सांगायची, कर्म तुम्ही अगोदर खूप चांगलं केलं, नंतर चुकीचं कर्म केलं तर काय होईल, आपलं जसं रावणाचं झालं ना बर्बाद, तसं आपण बर्बाद होतो मित्रांनो. आत्ता सध्याच्या काळात तेच घडत आहे. मेहनत करून पैसे कमवले जातात, परंतु खर्च केले जातात, ठेवले जात नाहीत. आणि कधी काही लोक ठेवतात तर चुकीच्या ठिकाणी, जिथे की कसलेच पैसे मिळायची गॅरंटी नाही किंवा अतिशयोक्ती असते. जसं रावणाने काय केलं, देवाला चॅलेंज दिलं ना रामाला, आणि रामा काय केलं, ज्याच्याकडनं वरदान घेतलं त्यालाच अडचणीत आणायचा प्रयत्न केला. मित्रांनो, हे निसर्गाचा नियम आहे. तसंच आहे, आपण पैसे कमवतो परंतु पैसेच आपण ठेवत नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याला अडचण होते आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो, जिथे की कसलीच गॅरंटी नाही. आणि खर्च पण चुकीचा करतो आपण. म्हणजे आपण चांगलं करतो आणि चुकीचं कर्म करतो. आणि हे रामायण महाभारतापासून असं आलेलं आहे मित्रांनो. ह्याचा थोडा आपल्याला हे जे रामायण महाभारत ही जी आपली संस्कृती आहे, ह्याचं थोडं आपण आपल्या कामामध्ये अनुकरण करा, म्हणजे आपल्या लक्षात येईल, आपल्या चुका टाळता येईल. आता गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करत आहे मित्रांनो. पूर्वी लोक सहज तयार व्हायची पॉलिसी काढण्यासाठी, परंतु आता नवीन पिढी तर अजिबात ऐकत नाहीत मित्रांनो. जन्म दिलेल्या आईवडिलाचं ऐकत नाहीत, तुमचं आमचं तर काय ऐकणार. आणि चुकीचं कार्य घडतं हातानं. जसं माणूस किती हुशार असला तर अनुभव पण महत्त्वाचा असतो. आताची पिढी जसं मोठमोठ्या डिग्र्या घेऊन पैसे कमवतात खरं, परंतु आईवडिलाचं ऐकत नाहीत किंवा वडीलधाऱ्याचं किंवा वरिष्ठ माणसाचं ते ऐकत नाही. आणि त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो, जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत चांगले दिवस असतील, परंतु पैसे नसल्यानंतर किंवा कमवायचं बंद झाल्यानंतर, जसं रिटायरमेंट एज आहे, त्यावेळेस तुम्हाला नक्की ह्याचे परिणाम जाणवतील. किंवा काही लोक ऐकत नाहीत आणि चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात आणि पैसे बुडाल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं. मित्रांनो, असं होऊ नये म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे, LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पॉलिसी. या अधिक माहितीसाठी भेटा. ओके, थँक्यू.